विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गिरीश मराठे आपल्या मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण रीनीट 2026 वर हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हॉट इज द चॅलेंज इन फ्रंट ऑफ द स्टुडंट ऑल ओव्हर इंडिया? काय चॅलेंज आहे मित्रांनो? एक स्वप्न पाहिलेलं असतं, फक्त विद्यार्थ्यांनीच नाही, आईवडिलांनी, आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. तो विद्यार्थी सकाळी उठल्यापासून तर रात्री उशिरा झोपेपर्यंत पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो आणि ते आता पूर्णत्वास येणार. त्याने घेतलेल्या मेहनतीला फळ मिळणार आहे. आणि त्यातच काही समाजकंटकांचा स्वार्थी हेतू ते सगळे स्वप्न धुळीस मिळवत असतो. परंतु तुमच्यासाठी हे एक चॅलेंज आहे मित्रांनो. कदाचित नियतीला हे मान्य नसेल की चुकीचे डॉक्टर्स या देशात व्हावेत, आणि असे चुकीचे डॉक्टर जर त्या ठिकाणी या देशात आले असते तर किती लोकांचे जीव त्या ठिकाणी धोक्यात होते. असं समजून पुन्हा एकदा उत्साहाने अभ्यासाला लागा. जे घडतंय ते चांगल्यासाठीच होत आहे. हे माझ्या देशासाठी चांगलं होत आहे. हे माझ्या देशातील गरीब जनतेसाठी चांगलं होत आहे. संपूर्ण देशात एक चांगली मेडिकल सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय झालेला आहे, असं समजून सकारात्मकतेने तुम्ही जर गेलात तर यश तुमचंच आहे. तर तुमच्या मार्गातील जे चॅलेंज आहे ते काय आहे? तर हा तुमच्या नीट च्या मार्गातील एक, आपण शुद्ध मराठीमध्ये जर म्हटलं तर एक धोंडा आहे, एक स्टोन आहे, एक दगड आहे. तर हा इथं मी डबल वेळा स्टुडंट का लिहिला, तर हा धोंडा तुम्ही स्वतःच बनवलेला आहे. स्वतः स्टोन, स्वतःच्या मार्गातील अडथळा बनणे. का तर हा जो फिजिक्स विषय आहे याला तुमच्या नीट मध्ये मिळणाऱ्या यशाचा तुम्ही स्टोन बनवलेला आहे, धोंडा बनवलेला आहे, अडथळा बनवलेला आहे. कारण सुरुवातीपासून तुमची जी विचारसरणी आहे फिजिक्स संदर्भातली ती या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. की फिजिक्स कठीण विषय आहे, मला जमणारच नाही, आणि मग तो विद्यार्थी फक्त बायोलॉजीचा अभ्यास करू लागतो. सुरुवातीपासूनच तो फिजिक्सला कमी महत्त्व देतो. असं करत करत त्याला मिळणारे मार्क्स आणखीन त्याचा आत्मविश्वास खाली घेऊन येत असतात मित्रांनो. परंतु तुमच्या या रीनीट 2026 मध्ये मी तुमच्यासोबत आहे. आता जेवढे दिवस शिल्लक आहेत त्या प्रत्येक दिवशी मी तुमच्या भेटीला येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून, आणि तुमचा फिजिक्स कसा सोपा होईल, तुम्हाला फिजिक्समध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याची जबाबदारी मी स्वतःवर घेतलेली आहे. तर हा स्टोन मी तुमच्या बाजूला काढणार आहे. तर कसा? तर सुरुवातीला या फिजिक्समधील कुठला टॉपिक त्या ठिकाणी तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच 3 ते 4 प्रश्न त्याच्यावर येण्याची शक्यता असते. तो आपण या ठिकाणी पाहूया. तर तो टॉपिक आहे मित्रांनो न्यूक्लिअर फिजिक्स. तर न्यूक्लिअर फिजिक्सवर तुम्हाला जास्तीत जास्त 4 मार्क्स एका प्रश्नाला घेतले, आणि जर 4 प्रश्न घेतले तर 4 4 जा 16 मार्क्स. 2 प्रश्न जरी आले तर तुमचे 8 गुण त्या ठिकाणी वाढतील. तर इट डिपेंड्स. तर
कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 4 प्रश्न असं आपण म्हणत आहोत. प्रत्यक्षात 2 प्रश्न जरी आले तरी नक्कीच तुम्हाला मदत मिळणार आहे. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये काय काय येण्याची शक्यता आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत बघा. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, पहिला टॉपिक आहे मास डिफेक्ट अँड बाइंडिंग एनर्जी. मित्रांनो, मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी याच्या संदर्भात तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्न सुद्धा येऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल्स येऊ शकतील. तुम्हाला फोकस काय करायचा आहे याच्यात, मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जीवर, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन तुम्हाला येईल, न्यूमेरिकल एक्झाम्पल्स, कॅल्क्युलेशनवर तुम्ही फोकस करणार आहात म्हणजे तुम्हाला सहज प्रश्न सोडवता येईल. दुसरं आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन. तिसरं अतिशय महत्त्वाचं आहे स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. स्टॅबिलिटीवर तुम्ही फोकस करणार आहात. स्टॅबिलिटीची कन्सेप्ट, स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस, त्याच्यावर प्रश्न येत असतो. आणि चौथा आहे बी म्हणजेच बाइंडिंग एनर्जी कर्व, याच्यावर प्रश्न येतील. कर्व्स, ग्राफ्स. तर मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जीवर तुमचा फोकस असणार आहे. कॅल्क्युलेशन म्हणजेच न्यूमेरिकल एक्झाम्पल्सवर. कसे असतील, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लिऑन, स्टॅबिलिटी, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स ॲज वेल ॲज न्यूमेरिकल्स, आणि ग्राफिकल क्वेश्चन्समध्ये बाइंडिंग एनर्जी कर्व. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. आपण याचे न्यूमेरिकल्स घेणारच आहोत, परंतु या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ज्या महत्त्वाच्या टॉपिक्सवर फोकस करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. रेडिओएक्टिव्ह डिके लॉ यात सुद्धा न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आणि कन्सेप्च्युअल प्रश्न येतात. तर डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येत असतात त्याच्यात. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स म्हणजेच तुम्हाला पाठांतर करायचे फॉर्म्युले आणि पाठांतर केलेला फॉर्म्युला पुन्हा रिवाइज करून परीक्षेपर्यंत टिकून ठेवणे. आणि जर तुम्हाला फॉर्म्युला आठवला तर तुम्ही तो न्यूमेरिकल नक्कीच सोडवता. बरेच विद्यार्थी भीतीमुळे, घाबरून गेल्यामुळे फॉर्म्युले विसरतात, असं त्यांच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आलेलं आहे. 2 वर्ष अभ्यास केला, परीक्षेच्या दिवशी आम्ही फॉर्म्युला विसरलो सर, आणि मग लक्षात घ्या मित्रांनो, कॉन्फिडन्स डाऊन होत असतो. आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, पुन्हा पुन्हा वाचायचे, चार्ट करून लावलेलेच असते भिंतीवर. त्यात काय आहे बघा, डिके कॉन्स्टंट. डिके कॉन्स्टंट शोधायचा असतो, डिके कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हिटीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. डिके कॉन्स्टंटवर न्यूमेरिकल एक्झाम्पल येतील, रेडिओ ऍक्टिव्हिटीवर सुद्धा न्यूमेरिकल एक्झाम्पल येतील. त्यानंतर आहे डिके ग्राफ. डिके ग्राफ म्हणजेच ग्राफिकल प्रश्न. नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही जर प्रश्नपत्रिका उघडली तर तुम्हाला खूपच ग्राफिकल दिसतील, ग्राफ्स असतील. नंतर मॅथ्स द प्रश्न असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे रिलेशन बिटवीन हाफ लाईफ पिरियड. रिलेशन बिटवीन हाफ लाईफ पिरियड अँड मीन लाईफ. म्हणजेच हाफ लाईफ पिरियड हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. डिके कॉन्स्टंट महत्त्वाचा आहे, मास डिफेक्ट महत्त्वाचा आहे, रेडिओ डिके लॉ महत्त्वाचा आहे. व्यवस्थित अभ्यास केला एनसीईआरटीच्या पुस्तकातून, PYQ मधून, कन्सेप्च्युअल प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केला, न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवले तर काही अवघड नाही मित्रांनो. त्याच्यानंतर
तिसरा टॉपिक आहे महत्वाचा, तो म्हणजेच अल्फा बीटा डिके. अल्फा बीटा गॅमा डिके. टॉपिक थर्ड, अल्फा बीटा गॅमा डिके. तर मित्रांनो, अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स, गॅमा पार्टिकल्स ज्या वेळेला रेडिएशन होत असतं तर तेव्हा जर अल्फा पार्टिकल बाहेर पडले असतील तर मग मास नंबर कितीने कमी होईल, ॲटॉमिक नंबर कितीने काय होईल, त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. अतिशय सोपं आहे. तर मग काय असू शकतं याच्यात? तर नंबर 1 आहे चार्ज, मास. चार्जवर प्रश्न येऊ शकतो, मासवर प्रश्न येऊ शकतो, आणि मग त्यांच्यातला होणारा जो बदल आहे, चेंजेसवर प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, चार्ज, मास आणि त्याच्यामधला होणारा बदल. दुसरा आहे अल्फा बीटा डिके संदर्भात पेनिट्रेटिंग पॉवरचा तुम्ही अभ्यास करणार आहात. पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा, तिघांचं पेनिट्रेटिंग पॉवर भिन्न असणार आहे. आणि ते काय आहे ही कन्सेप्ट तुम्ही जर समजून घेतली तर तुम्हाला अल्फा बीटा गॅमा या संदर्भात जर प्रश्न आले तर नक्कीच मी सांगतो तुम्हाला त्यात सोडवता येऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला डिफ्लेक्शनवर प्रश्न येऊ शकतो. डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन कशामध्ये? डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, अल्फा बीटा गॅमा पार्टिकल्स त्या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये डिफ्लेक्शन काय होणार आहे त्याची कन्सेप्ट तुम्ही शिकून घ्या. आणि मग लक्षात घ्या, नेचर ऑफ इमिटेट पार्टिकल्स. इमिटेट पार्टिकल्स, जे पार्टिकल्स इमिट होणार आहेत त्यांचा काय नेचर असणार आहे बघा. अल्फा बीटा डिके यावर प्रश्न कशावर विचारले जातील? चार्ज, मास अँड देअर चेंजेस, पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ दिस पार्टिकल्स, डिफ्लेक्शन इन द इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड, नेचर ऑफ इमिटेड पार्टिकल्स. त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन. अतिशय महत्वाचा आहे. न्यूक्लिअर फिशन अँड फ्युजन. तुम्ही इयत्ता 10वी सुद्धा यावर थोडक्यात अभ्यास केलेला आहे, पण थोडासा हायर लेवलचे प्रश्न येतील. मग न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन यात तुम्हाला रिॲक्शन सुद्धा विचारली जाऊ शकते. चेन रिॲक्शन्स काय आहे याच्यात? चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शनचा चांगला अभ्यास करा. तर चेन रिॲक्शन दोन प्रकारचे असतात मित्रांनो. कंट्रोल चेन रिॲक्शन आणि दुसरी आहे अनकंट्रोल्ड. खूप महत्वाचा टॉपिक आहे न्यूक्लिअर फिशन अँड फ्युजन. आणि त्यातच त्या रिॲक्शन्स कंट्रोलमध्ये असतील, काही रिॲक्शन अनकंट्रोलमध्ये असतात. त्यानंतर आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर संदर्भात तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. यात आणखी महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन. तर ऊर्जा निर्मिती संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी न्यूक्लिअर फिजिक्स मधून येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन. लक्षात घ्या, डिफरन्स बिटवीन न्यूक्लिअर फिशन अँड फ्युजन. न्यूक्लिअर फिशन अँड फ्युजन ते बोर्ड परीक्षेसारखा डिस्टिंग्विश द न्यूक्लिअर फिशन अँड न्यूक्लिअर फ्युजन असा प्रश्न येणार नाही. तुम्ही कन्सेप्च्युअलच्या माध्यमातून न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन यांच्यामधला, फिशन आणि फ्युजन यांच्यातला फरक जर समजून घेतला, जर त्याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकता. आणि जर तुम्ही समजून नाही घेतलं तर तुमची कन्सेप्ट त्या ठिकाणी असणं त्या ठिकाणी महत्वाचं का असणार आहे. जर कन्सेप्ट नसेल तर प्रश्न चुकू शकतो, समजणार नाही प्रश्न. आणि जो प्रश्न समजत नाही त्याचं उत्तर चुकीच्या मार्गाने तुम्ही लिहिणार, तुम्हाला -1 मार्क्स मिळतील. मित्रांनो लक्षात घ्या, कन्सेप्टला जास्त महत्व आहे. तर न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन मध्ये तुम्ही पाहिलं की चेन रिॲक्शन, कंट्रोल, अनकंट्रोल, नंतर फ्युजन, फिशन, एनर्जी प्रोडक्शन. त्यानंतर
फिफ्थ टॉपिक आहे न्यूक्लिअर रेडियस, फार महत्वाचं. न्यूक्लिअर रेडियस. तर हे 5 टॉपिक न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये खूप महत्वाचे आहेत. मग न्यूक्लिअर रेडियस मध्ये काय महत्वाचं आहे मित्रांनो, तर फॉर्म्युला. तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आहे त्या फॉर्म्युल्यावर आधारित न्यूमरिकल्स येतील तुम्हाला. न्यूमरिकल्स तर काय राहू शकतं बरं याच्याचं रिलेशन, तर रेडियस इज proportional to cube root of the mass. समजा हे रिलेशन तुम्हाला माहित असेल आणि याच्यावर जर तुम्हाला न्यूमरिकल आलं तर तुम्ही सोडवू शकता. म्हणजेच पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर तुम्हाला नीट पेपरमध्ये फिजिक्स विषयामध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे न्यूक्लिअर फिजिक्स. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये 5 टॉपिक्स तुम्ही लक्षात घ्या. मास डिफेक्ट, बाइंडिंग एनर्जी, रेडिओएक्टिव्ह डिके लॉ, अल्फा बीटा डिके, न्यूक्लिअर फिशन फ्युजन आणि न्यूक्लिअर रेडियस. तर मित्रांनो या सर्व 5 टॉपिकच्या कन्सेप्ट्स आणि याच्यावरचे न्यूमरिकल्स आणि याच्यातले ग्राफ आणि याच्यातले PYQ यांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. आणि तुमचा नीट 2026 चा मार्गातला दगड, अडथळा म्हणजे हा फिजिक्स मी दूर करणार आहे. तुमच्याकडे 2च मार्ग आहेत मित्रांनो, एक आहे फाईट आणि दुसरा आहे फ्लाईट. तर या फिजिक्सशी फाईट करा, फ्लाईट नको. फ्लाईट म्हणजे काय, बायोलॉजीचाच अभ्यास करणे, केमिस्ट्रीचा अभ्यास करणे आणि फिजिक्स कठीण आहे, मला न्यूमरिकल एक्झाम्पल सोडवता येत नाही आणि मग मी काय करत नाही, मला कमी गुण मिळतात, अशा प्रकारे फिजिक्सला पूर्णपणे सोडून देणे म्हणजे फ्लाईट. परंतु मी करू शकतो, मला येतं आणि काही अवघड नाही आहे मित्रांनो. 3 मेला झालेल्या नीटची प्रश्नपत्रिकेचा एक न्यूमरिकल मी सोडवत होतो आणि मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो की तो 9th 10th लेवलचा होता. 9वी आणि 10वीला ज्याप्रमाणे पॉवर, मास, फोर्स, डिस्प्लेसमेंट, एनर्जी असे जे प्रश्न होते, या पॉवरच्या फॉर्म्युल्यामधलाच तो आलेला होता. पॉवर, व्हॉट इज पॉवर, द रेट ऑफ डुईंग वर्क. सो W/T. व्हॉट इज W, वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज फोर्स, फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन. अशा प्रकारे सगळे रिप्लेसमेंट केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येणं सहज शक्य होतं कमी वेळेत. तर बरेचसे प्रश्न तुमच्या पूर्वीच्या अभ्यासावर येत असतात. तुम्ही 9वीत घेतलेली मेहनत, 10वीत घेतलेली मेहनत किंवा तुमच्या 9वी पर्यंतच्या बेसिक अभ्यासावर ते प्रश्न असू शकतात. थोडीशी काठीण्य पातळी वाढवलेली असते मित्रांनो. आणि जर तुम्ही फाईट मोडमध्ये आलात तर लक्षात घ्या, तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या रीनीट 2026 साठी तुमचा फिजिक्स विषयामध्ये भीती काढण्यासाठी मी 20 तारखेपर्यंत, परीक्षेच्या 1 दिवस आधीपर्यंत मी येणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असणार आहेत मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एकत्र येऊन या रीनीटच्या चॅलेंजला स्वीकारूया. तुमच्या नीटच्या मार्गातील फिजिक्सचा हा जो दगड आहे तो बाजूला करूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.